भरवसा नाही म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा. कारण का देह जाणार आहे, जातस ही ध्रुवम मृत्यू, ध्रुवम जन्म मृत्यस्य तस्माद परिहार येते नत्वम शोचित मरहसी. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत म्हणतात की उपजेते नासे नाशिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम वासांसि जीर्णानि यत विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि. जैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेडिजे, जैसे देहांतराते स्वीकारी जय चैतन्य नाथे. किंवा क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया असा. काही नचले मग गळा पडेल फासा. पण शेवटचे शब्द बघा बर का, राम राम. वा वा स्मरादी. बाकीचं सगळं जाऊ द्या, पण आधी काय करा, राम राम स्मरादी. मग बरीचशी ऐकणारी मंडळी म्हणेल ताई देवाचं नामचिंतन केलं, देवाचं भजन जर केलं तर आमच्या प्रपंचाची काळजी कोण घेणार. त्यावेळेला भगवंत म्हणतात तुझी चिंता त्यासी सर्व आहे फक्त आवडीने भावे. हरिनाम घेशी किंवा हरिमुखे गाता, हरबोली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. मग मला सांगा, चिंता वाहणारा जर बसलेला असेल तर आपल्याला चिंता करण्याची गरज आहे का हो? गरज आहे? काहीच गरज नाही. पण काही लोकांना इगो असतो मंडळी, अहंकार असतो कुठल्या गोष्टीचा. मी आहे म्हणून प्रपंच आहे, मी आहे म्हणून माझं घर चालतंय. अहो तुमच्या वाचून तुमच्या प्रपंचाचं काही नडलं नाही. खोटं वाटतं तर आता माऊलींचा 16 चालू आहे. 2 दिवस जा, 4 दिवस जा, 15 दिवस जा. तिथं गेल्यानंतर फक्त घरच्यांना एक फोन करा. कशासाठी? तब्येत पाणी विचारण्यासाठी. अहो तुमचा फोनचा वैताग येईल त्यांना. ते म्हणतील काका दादा अजून 15 दिवस तुम्ही राहिले तरी चालेल, फक्त फोन करून त्रास देऊ नका. तरी माणसाचा इगो असतो की बुवा लोक काही सांगतात, आपण आहोत म्हणून आमचा प्रपंच आहे. अरे तुमच्या वाचून तुमच्या प्रपंचाचं काहीही नडलेलं नाही. माझ्या देवावर भार टाका आणि त्याला म्हणा, काय म्हणा, तुझं वाटे आता ते करे आता, तुझं वाटे तयावरी भार, कामने घालू तयावरी भार. संसार देवा पायी, वावा संसार देवा पायी, वावा संसार देवा पायी, वाहू हा संसार देवा पायी. असं समजू नका बरं का. आपणच संसार केला, सगळ्या संतांनी संसार केला. तुम्ही म्हणाल कुणी, तर ऐका, नाथबाबांनी संसार केला. ज्यांचा अभंग सेवेसाठी घेतलाय त्या तुकोबारायांनी सुद्धा संसार केला, नामदेवरायांनी सुद्धा संसार केला. आणि ज्ञानेश्वर महाराजांसारखे नैष्टिक ब्रह्मचर्या पाळणारे संत प्रतिज्ञा करतात. कुठली? सुखाता करीना अवघाती संसार सुखाता करीना, अवघाती संसार सुखाता करीना, अवघाती संसार सुखाता करीना. आनंद भरी नदी लोक, आनंद भरी नदी लोक, आनंद भरी नदी लोक, आनंद भरी नदी लोक. जाई नगी माई दया पंढरपुरा, जाई नगी माई दया पंढरपुरा, जाई नगी माई दया पंढरपुरा.
सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि हा संसार सुखाचा झाल्यानंतर संतांच्या मुखातून गौरवाचे उद्गार कुठले? आजी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे तो माझा भावा तो माझा भावा तो माझा भावा तो माझा भावा. देखिले पाय विठोबाचे. ऐका, जोपर्यंत देवाचे चरण पाहिल्याशिवाय संतांचा संसार सुखाचा झाला नाही आणि तुम्हाला जर तुमचा आणि माझा संसार सुखाचा करायचा असेल तर भगवंताच्या शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. आणि शरण गेल्याशिवाय माझा देव सुद्धा पार करत नाही. काय झालं? श्रीकृष्णाचा 5वा वाढदिवस कितवा? आणि या 5व्या वाढदिवशी माझ्या यशोदा मैयाने दीपदान करण्याचं ठरवलं. 500 दिवे तयार केले, गवळणींना बरोबर घेतलं. आता प्रभूंचा वाढदिवस त्याच्यामुळे 5 दिवे कृष्णाच्या हस्ते सोडण्यात आले आणि बाकीच्या दिव्यांच्या वेळेस कृष्णाला मैयाने सांगितलं की कृष्णा तू आता बाहेर जाऊन थांब. प्रभू बाहेर थांबले, गवळणी दिवे सोडताय. आणि हा सगळा प्रकार प्रभूने पाहिला आणि विचारात पडले की अरे माझा 5वा वाढदिवस, मैयाने मला 5च दिवे सोडू दिलेत आणि एवढे सगळे दिवे गवळणी सोडताय, असं का केलं असेल? त्यावेळेला जगाच्या परमात्म्याने कोणालाही काही न विचारता गुडघे इतक्या पाण्यात उतरले आणि उतरल्यानंतर गवळणी दिवे सोडत होत्या. प्रभू पाण्यात उतरले आणि पाण्यात उतरल्यानंतर जो दिवा समोर येईल तो दिवा घ्यावा, पार करावा, दिवा घ्यावा, पार करावा. हा सगळा प्रकार माझ्या यशोदा मैयाने पाहिला. मैया प्रभूंजवळ आल्या आणि विचारू लागल्या की अरे लाला तुझे हात केवढूशे, अरे लाला तुझा जीव केवढूसा आणि 500 दिवे एवढ्या दिव्यांना कधी पार करशील? त्यावेळेला जगाच्या परमात्म्याने क्षणाचाही न विलंब करता यशोदा मैयाला उत्तर दिलं, मैया मी सगळ्या दिव्यांना नाही पार करत. मैया म्हणाली मग रे? तर प्रभूंनी दिलेलं उत्तर खूप सुंदर आहे. प्रभू म्हणतात मैया जे दिवे माझ्या पायाला लागून जात आहे त्यांनाच मी पार करतोय आणि जे मला चुकवून जात आहे त्यांना मी बुडवून मारतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. लक्षात ठेवा, देवाला शरण गेल्याशिवाय संतांचा संसार सुखाचा झाला नाही. आणि तुम्हाला जर तुमचा आणि माझा संसार सुखाचा करायचा असेल तर देवाच्या शरणागतीशिवाय गत्यंतर नाही. आणि शरण गेल्याशिवाय माझा देव सुद्धा पार करत नाही. लक्षात ठेवा, नाहीच भजन जमलं, नाहीच नामचिंतन जमलं तर एकच करा, देवाकडे माझ्या तुकोबरायांसारखी मागणी मागा. तुकोबराय काय म्हणतात? प्रभू देवा तुझे दास नाही झालो तरी चालेल पण तुझ्या दासांचं दास बनव. तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमची दासीचा दास करून ठेवा ठेवा. तुमची दासीचा दास करून ठेवा. तुमची दासीचा दास करून ठेवा. दासीचा दास करून ठेवा. दासीचा दास करून ठेवा. तुमची दासीचा दास करून ठेवा. दासीचा दास करून ठेवा.
तुकोबाराय देवाला विनवणी करताय, देवाकडे मागणी मागताय. कुठली देवा? तुझे दास नाही झालो तरी चालेल, पण तुझ्या दासांचं दास बनव. काय मागितलं तुकोबारांनी? दासांचं दास. नाही तर आपले माणसं काय मागतील याची गॅरंटीच नाही. काय झालं? तुकोबाराय मागणी मागतात दासांचे दास, पण आपले माणसं काय मागणी मागतील? काय झालं? 3 काळ्या लोकांना देव प्रसन्न झाला. आडनावाचे काळे नाही बरं का, रंगाचे काळे. 3 काळ्या लोकांना देव प्रसन्न झाला. त्यापैकी पहिल्याला विचारलं म्हणे, बोल तुला काय पाहिजे? पहिल्यानं सांगितलं म्हणे, देवा मला गोरं कर. देवाने त्याला गोरं केलं. दुसऱ्याला देवाने विचारलं म्हणे, बोल तुला काय पाहिजे? या दुसऱ्याने सांगितलं म्हणे, देवा मला त्याच्यापेक्षा गोरं कर. देवाने त्याला त्याच्यापेक्षाही गोरं केलं. आणि राहिला तो तिसरा. आता तिसऱ्याला विचारलं म्हणे, बोल तुला काय पाहिजे? या तिसऱ्यानेच सांगितलं म्हणे, त्या दोघांना मायासारखं कर. ज्यांना कळलं त्यांना कळलं, बाकीचे या प्रसादाला. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल अशी मागणी नको बर का, तर तुकोबारायांसारखी मागणी पाहिजे. देवा दासांचं दास बनव. आता आपल्या नगरातील पुष्पाताई नगर मधील माणसं म्हणतील, ताई आम्ही सुद्धा दास आहोत. हो मला मान्य आहे, तुम्ही दास आहेत मंडळी, पण यात शंका नाही. पण बाबा तुम्ही भलत्याचेच दास हो. आम्ही दास बायकाचे. मी बायकाचे नाही म्हटले हो, आम्ही दास बा एकाचे. पण जाऊ द्या मंडळी, पहिल्यांदा ऐकलं तेच बरोबर होतं. तर म्हणाल काय ताई आपल्या नगरमधले राहून तुम्ही असं म्हणताय? आपल्या नगरमध्ये तसं काही नाही. अहो हे तरी आम्हाला सांगू नका. 12 गावचं पाणी पितो आम्ही. बाहेर किती जरी मोठा वाघ असेल, किती डरकाळ्या फोडत असेल, पण उंबराच्या आत आल्यावर त्याला म्याऊच करावं लागतं. फक्त झाकले मोठ. 1.25 लाखाची कोणासमोर बोलता येत नाही. अहो काही माणसं बोलणी खातात, नवल नाही. काही नाही, म्हणजे तो माझ्या ऐकण्यातला प्रसंग आहे बरं का. आता काही घरात दास असतात, पण भलत्याचेच दास असतात. काय झालं, एका शेतकऱ्याचा पोराचं नवीन लग्न झालं. शेतात गेला, कडक उन्हाळ्याचे दिवस, कामावरून घरी आला आणि नवीन नवरी. आणि तो आला घरी आणि आपल्या बायकोकडे पाणी मागितलं आणि तिला सांगितलं की पाणी आण ग जरा. आता तीही माऊली नवीन नवरी, तिला वाटलं हा नवरा आलाय, याला पाणी द्यावं, पण पाण्यासोबत जेवणाचं ताट सुद्धा द्यावं. म्हणजे दोघी गोष्टी जरा सोबत दिल्या तर आपला नवरा आपल्यावर इम्प्रेस होईल, आणि इम्प्रेस झाला तर 2 वाक्य प्रेमाने बोलेल. एवढंच आपल्यासाठी भरपूर. असं म्हणून त्या माऊलीने ग्लास भरून ठेवला आणि ताट बनवायला लागली. पण ताट बनवायला झाला उशीर, आणि इकडे याच्या घशाला पडली होती कोरड. रागात आला आणि खाडकन तिच्या कानाखाली वाजवली. आमच्या पकवाजाकडे पाहू नका. खाडकन तिच्या कानाखाली वाजवली. तिला सांगितलं, अगं 2 तास झाले पाणी मागतोय, पण तुम्हाला पाणी आणून दिलं नाही. बिचारी गालाला हात लावत म्हणाली की अहो तुमच्यासाठी मी जेवायचं ताट बनवत होते. आता त्याला पाणी दिलं, जेवणाचं ताट दिलं, पंचपक्वानाचं जेवण केलं, तृप्तीचा ढेकर दिला. संध्याकाळ झाली तर सगळी घरची मंडळी गप्पा मारायला बसली. आता गप्पा मारायला बसली, सगळी गप्पा मारत होती, पण याची बायको काही नीट बोलत नव्हती. याचं लक्ष गेलं की अरे सगळे गप्पा मारताय पण आपले गृहमंत्रीच बोलत नाही. हा उठला, तिच्याजवळ गेला आणि तिला विचारावं लागलं, अगं सगळे गप्पा मारताय पण मात्र तू एक शब्दही बोलत नाही, काय झालं, का बोलत नाही? म्हणे काव, मग अशी जोरात कानाखाली वाजवली आणि आता म्हणते की का बोलत नाही. मग त्याच्या लक्षात आलं की आपण हिला कानाखाली मारली. आता हिची समजूत घालायला पाहिजे. नाही जर समजूत घातली ते उद्याच माहेरी जायला बसली. हा आमच्या महिला मंडळाला घरात कुणी काय बोललं की पिशवी भरली का, छू कुठं काय पटकन माहेरी म्हणतोय. हिची समजूत घातली पाहिजे, नाहीतरी माहेरी जायला बसली. बरं जाई का ना, पोटा पाण्याचे वांदे व्हायला नको म्हणून तो तिच्याजवळ गेला, तिची समजूत घालवला. अगाई मी तुला शपथ घेऊन सांगतो, मी तुला मारलं पण प्रेमात मारलं. ती म्हणे गा बसा, असं गाल सुजतो प्रेम असतं का? म्हणे अगं ऐक, देवाची शपथ घेऊन मी तुला सांगतो, पण मी तुला मारलं, रागात नाही मारलं, प्रेमात मारलं. मग आमचं महिला मंडळ बी काही कमी नाही.
तीही उठली. तीही उठली आणि तिने त्याच्या कानाखाली खाड खाड देऊन ठेवलं. आता पखवाचच वाजला नाही बघा. तो म्हणला ग तुझं डोकं फिरलं काय, नवऱ्याला कुठं मारतात. ती म्हणे अगं बसा, तुमचं सिंगल प्रेम आहे, आपलं डबल प्रेम आहे म्हणे. ज्या घरात दास आहेत यात शंका नाही, पण माझे तुकोबाराय म्हणतात की दास व्हावं कुणाचं. तुकोबाराय तर म्हणतात की आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी गही वास. तो हा देवाचाही देव, काय कोणी काळाचे देव. आम्ही जाती दास त्याचा पंढरी वास. तो हा देवाचाही देव, काय कडे काळाचा देव. तुकोबाराय म्हणतात आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी वास. तो हा देवाचाही देव, काय कळी काळाचे भेव. मग एका साधकाने तुकोबारायांना प्रश्न विचारला की तुकोबाराय, तुम्ही देवाकडे मागणी मागतात, दासांचं दास व्हायचंय, तुम्हाला संतांकडून आशीर्वाद पाहिजे. मग तुकोबाराय, तुम्हाला दासांचंच दास का व्हायचंय, याचं कारण. तुकोबाराय म्हणतात साधक, भक्तीमध्ये मी अजून पारंगत नाही झालो. अरे एखाद्या प्रकारची भक्ती राहिली असती तर एखाद्या संतांना धरलं असतं, पण 9 प्रकारच्या भक्ती आहे त्या संतांनी मला द्याव्यात. हवंय काय त्या संतांकडून, कुठली मागणी केली. अभंगाचं दुसरं बोलिले जे भक्ती दावे माझे हाती संतजनी. 9 प्रकारच्या भक्तींची मागणी तुकोबारायांनी देवाकडे केली की देवा 9 प्रकारच्या भक्ती मला हव्यात. मग त्या 9 प्रकारच्या भक्ती कुठल्या. श्रवण असेल, मनन असेल, चिंतन असेल, विष्णू स्मरण असेल, पादसेवन असेल, दास्यत्व असेल, कीर्तन असेल, या सगळ्या प्रकारच्या 9विधा भक्ती संतांनी मला द्याव्यात, देवाने माझ्याकडे द्याव्यात. म्हणून द्यावे माझे हाती संतजनी. जरा धावत्या वेळात सांगते, आपल्याकडे वेळ कमी आहे, तसं मला लांब जायचंय. असो ऐका, नाही दासांचं दास होता आलं, नाही संतांकडून आशीर्वाद मागता आले, नाही 9 प्रकारच्या भक्ती संतांना विचारता आल्या, तर एकच करा. काय करा. भजन चिंतन. तुम्ही म्हणाल कोणाचं. ज्या भगवंताने दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, त्या सगळ्यांनी एकदा त्या पांडुरंगाचं हात वरती करून सगळ्यांनी प्रेमाने टाळी. सगळ्यांनी जेवढे वरती जातील तेवढे जाऊ द्या. असेच राहू द्या, मी चहा पिऊन येते. एक हात वरती करू नका, तुम्ही इलेक्शनला नाही उभे. सगळ्यांनी प्रेमाने टाळी, मुखाने भजन. विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये, जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये. हरि जय जय विठोबा रखुमाये, रखुमाये. विठोबा
रखुमाई हरी जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय जय हरि जय 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 हरि जय जय हरि 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 जय जय हो बालकुमार जय विठोबा रखुमाई दास बनव कसं मागणं मागितलं दासांचं दास बनव. आता तुम्ही मला सांगा ज्यांना ज्यांना उत्तरं येत असतील त्यांनी पटकन उत्तरं द्या. आता मागणारा श्रेष्ठ की देणारा श्रेष्ठ? वा वा तुमचं म्हणणं आहे देणारा श्रेष्ठ, पण मला असं वाटतं मागणारा श्रेष्ठ. तुम्ही म्हणता ताई काय उलट बोलताय? ऐका, तुमचं म्हणणं देणारा श्रेष्ठ पण माझं म्हणणं मागणारा श्रेष्ठ. आता मागणारा कसा श्रेष्ठ याचं जरा उदाहरण देते. काय झालं, एका माणसाला देव प्रश्न झाला आणि देव प्रश्न झाला आणि देवाने विचारलं भक्ता तुला काय पाहिजे? आता त्याने सांगितलं देवा तुम्हाला उद्या भेट. देव अदृश्य झाले. हा घरी आला आणि घरी आल्यानंतर बापाला सांगितलं की बाबा मला उद्या देव प्रसन्न होणार आहे, तर मी देवाकडे काय मागू तुम्ही मला सांगा. बापाने सांगितलं बाळा कोरोनाचा काळ आला, आपली परिस्थिती फारच घातक झाली आणि आपण 10 वर्षाने जरा मागं आलो, तर तुला देवाकडे काही मागायचं असेल तर तू 2-4 किलो सोनं मागून घे. तो आईकडे गेला आणि आईला विचारलं आई मला उद्या देव प्रसन्न होणार आहेत तर मी देवाकडे काय मागू? आईने सांगितलं बाळा 2 वर्ष झाली माझी दृष्टी गेली, मला व्यवस्थित दिसत नाही, घरात सुना काय अत्याचार करतात हे मला कळत नाही. बाळा तुला जर देवाकडून काही मागायचं असेल तर तू देवाकडे माझ्यासाठी दृष्टी माग. हा उठला बायकोकडे गेला आणि बायकोला विचारलं की अगं ऐक उद्या मला देव प्रसन्न होणार आहेत तर तू सांग मी देवाकडे काय मागू? बायकोने सांगितलं म्हणे अहो आपल्या लग्नाला 4 वर्ष झाले, आपण कित्येक दवाखाने पालथे केले पण आपल्याला अजून एकही अपत्य नाही, तर माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही देवाकडे एक अपत्य मागा. संध्याकाळ झाली, अंथरुणावर झोपला, विचार करू लागला की अरे बापाला सुवर्ण महत्त्वाचं, सोनं महत्त्वाचं, आईला दृष्टी महत्त्वाची आणि बायकोला अपत्य महत्त्वाचं. आता देव किती मागण्या पूर्ण करेल हो. सकाळ झाली, देव प्रसन्न झाला आणि देवाने याला सांगितलं बोल बाळा तुला काय पाहिजे? याने सांगितलं देवा तू किती मागण्या पूर्ण करशील हे सांग. देवाने सांगितलं तू वर किती माग पण एकाच मागणीत माग. आता तोही हुशार होता कारण तो सुद्धा पुष्पाताई नगरचाच होता. त्याने सांगितलं देवा तुला जर मला काही द्यायचं असेल तर एकच दे, माझ्या आईला उघड्या डोळ्याने सोन्याच्या पाळण्यात नातू बघायचा आहे. ज्यांना कळलं त्यांना कळलं, बाकीचे उद्या महाप्रसादाला या. विठ्ठल 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 विठ्ठल. आईला उघड्या डोळ्याने म्हणजे आईची दृष्टी आली, सोन्याच्या पाळण्यात म्हणजे बापाला सोनं मिळालं आणि नातू पाहिजे म्हणजे बायकोला अपत्य मिळालं. मग आता सांगा कोण श्रेष्ठ? पक्ष बदलण्यात आपला तालुका पटायते. वा वा विठ्ठल 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 विठ्ठल. बोला बोला कोण श्रेष्ठ? कोण श्रेष्ठ? नक्की. पण मला असं वाटतं देणारा श्रेष्ठ. आता तुम्ही म्हणाल कस काय, त्याचं सुद्धा उदाहरण देते बरं का. ऐका. तर काय झालं, एकदा सूर्यदेव कर्णाच्या स्वप्नात आले. सूर्यदेव कर्णाच्या स्वप्नात आले आणि सूर्यदेवाने कर्णाला सांगितलं की कर्णा उद्या इंद्र तुझ्याकडे येणार आहे आणि इंद्र आल्याच्या नंतर तुझ्याकडे तो कवच आणि कुंडलाची मागणी करणार आहे. इंद्रा प्राण गेला तरी चालेल पण तू तुझे कवच आणि कुंडल देऊ नको, आणि जर कवच आणि कुंडल दिलीत तर तू संपलाच. दुसरा दिवस उगवला,
कर्णाला रात्रीच्या स्वप्नाची आठवण पडली आणि इकडे दुसरा दिवस उगवला, संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला चाललेत आणि सूर्य अस्ताला जात असताना एका ब्राह्मणाच्या वेशात रूप बदलून इंद्र कर्णाच्या द्वारावर आले. आणि इंद्र कर्णाच्या द्वारावर आल्यानंतर इंद्राने कर्णाकडे भिक्षा मागितली की ओम भवती भिक्षाम देही, ओम भवती भिक्षाम देही. कर्ण दारावर आले, हात जोडले. विप्र अवस्थेत असणारा इंद्र दाराजवळ उभा, कर्णाने हात जोडल्याने सांगितलं की देवा, मी तुमची काय सेवा करू? तुम्हाला भूमिदान पाहिजे, सुवर्णदान पाहिजे का गायी दान पाहिजे? यापैकी कुठलं दान मी तुम्हाला देऊ? त्यावेळेला विप्र अवस्थेत असलेल्या इंद्राने सांगितलं, इंद्रा, तुझी दिगंत कीर्ती ऐकून मी लांबून तुझ्याकडे आलोय आणि या तिघांपैकी मला एकही दान तुझ्याकडून नको. मग कर्णाने सांगितलं, तू मला हवंय काय? इंद्राने सांगितलं, मी जेही काही मागेल ते तुला द्यावं लागेल. त्याने सांगितलं, मागा मागा, कर्णाचा दरबार आहे, इथे आजपर्यंत कोणीही खाली आत गेलेलं नाही. तर इंद्राने मागितलं की कर्णा, मला दुसरं काही नको, आजपर्यंत तुझ्याकडे कोणीच मागितलं नाही, ते मला हवंय. आणि ते असं की इंद्रा, तुझे कवच आणि कुंडल मला दे. इंद्राला रात्रीच्या स्वप्नाची आठवण झाली की अरे, आपल्या बापाने आपल्याला स्वप्नात येऊन सांगितलं होतं की इंद्र तुझ्याकडे कवच आणि कुंडल मागण्यासाठी येणार आहे. पण कर्णाला सगळं माहीत असताना सुद्धा कर्णाने क्षणाचाही विलंब केला नाही. आपल्या कोशागृहात गेले, तलवार काढली आणि आपली कवच आणि कुंडले कापली आणि दारासमोर आलेल्या विप्र अवस्थेत असलेल्या इंद्राला ती कवच आणि कुंडले कर्णाने हातात दिली. आता जशी ती कवच आणि कुंडले हातात दिली तसे इकडे सूर्यनारायण अस्ताला गेलेत आणि कवच आणि कुंडले इंद्राच्या हातात मिळाल्यानंतर त्या विप्र अवस्थेत असलेल्या इंद्राने कर्णाला आशीर्वाद दिला की कर्णा, विजयी भव, कर्णा विजयी भव. आता कर्ण मात्र संतापला, चिडला आणि कर्णाने सांगितलं, तू असं नको समजू की मी तुला ओळखलं नाही. अरे, तुझा पत्ता तर माझ्या बापाने मला रात्री स्वप्नातच दिला होता. मला माहिती आहे तू इंद्र आहेस, कारण लक्षात ठेवा, मला माहिती आहे. काय माहिती आहे? इंद्राला भक्ती सहन होत नाही, कुत्र्याला गती सहन होत नाही आणि वाहनाला, चुकीचं बोललीन जरा, म्हणजे तुम्ही जागे ऐका, कुत्र्याला गती सहन होत नाही, इंद्राला भक्ती सहन होत नाही आणि माणसाला प्रगती सहन होत नाही. तसा तू आहे इंद्र, मला माहिती आहे. अरे इंद्रा, तू जर आज कवच आणि कुंडल काय माझा प्राण जरी मागितला असता तरी मी तुला हसत हसत दिला असता. आणि इंद्र ऐक, माझा प्राण घेऊन जात असताना या आर्यावर्त खंडात पिढ्यानुपिढ्या इतिहास रचला गेला असता की अरे, देवांचा राजा इंद्र जरी होता पण एक दिवस तो कर्णाच्या दारात भिकारी म्हणून आला होता. म्हणून कोण श्रेष्ठ? बदला पक्ष आता. विठ्ठल 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 विठ्ठल. तसं तुकोबाराय देवाकडे मागणी मागतात. काय मागतात? दासांचे दास नाही झालो तरी दासांचं वा दास बनव. चतुर श्रोते आहेत बरं का. तर ऐका कशी मागणी. आणि लक्षात ठेवा, माझ्या तुकोबारायांनी प्रापंचिक साधनांची अपेक्षा देवाकडून केली नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा, जोपर्यंत मला तू भेटत नाही मोक्षाची प्राप्ती होत नाही. कारण मुक्त सगळ्यांना व्हायचंय, याची देही याची डोळा भोगू मुक्तीचा सोहळा. कारण मुक्त सगळ्यांना व्हायचंय. नरदेहासारखा देह मिळाला बाबा, तो नरदेह कसा आहे? नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना, नरदेह दुर्लभ दाना. शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना,
वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव मंडळी, नरदेह दुर्लभ आणि हा दुर्लभ किमतीचा नरदेह तुम्हाला आणि मला मृत्यू लोकात मिळाला. आणि या नरदेहाबद्दल भागवतकार सुद्धा वर्णन करतात. दुर्लभो मानुषु देह देही नाम क्षणभंगुर. हा क्षणभंगुर किमतीचा नरदेह तुम्हाला आणि मला या मृत्यू लोकात मिळाला. तर हा नरदेह मिळाल्यानंतर काय करायचंय? भगवंताचं भजन करा, भगवंताचं नामचिंतन करा. आता ऐकणारी बरीचशी मंडळी म्हणेल, ताई आत्तापर्यंत कधी आम्ही देवाचं भजन केलं नाही. जे करतात त्यांच्यासाठी नाही बरं का. आत्तापर्यंत कधी आम्ही देवाचं भजन केलं नाही आणि अचानक जर आम्ही देवाचं भजन करायला लागलो तर लोक आम्हाला काही नावं नाही ठेवणार का? आता तुम्ही चांगलं काम करा तरी लोक नावं ठेवतात आणि वाईटही काम करा तरी लोक नावं ठेवतात. लोक पायी चालू देत नाही आणि लोक घोड्यावर सुद्धा बसू देत नाही. चांगलं काम करा तरी पंचायत आणि वाईटही काम करा तरी पंचायत. आता तुम्हाला सांगते महिला मंडळ, बघा बरं का, मुद्द्यावरून बोलते. तुम्ही माझ्या कीर्तनाला यायच्या अगोदर साडी बिडी व्यवस्थित घालून चापून चुपून रस्त्यावरून निघाल्या की नाही? वा, शूटिंग चालू आहे बरं का, बोला. निघाल्या आणि तुम्ही निघाल्यानंतर तुमची शेजारची बाई तुमच्या मैत्रिणीकडे बघून हसते की नाही? हसते ना. आणि मैत्रिणीला म्हणते तुम्ही पुढं निघून गेल्यावर की बघ कशी शायनिंग मारते म्हणून. आणि तीच बाई रस्त्यावरून जर थोडी वेडी वाकडी चालायला लागली की त्याच नावं ठेवणाऱ्या बाया पुन्हा चर्चा करतात की रस्त्यावरून चालायची सुद्धा अक्कल नाही. म्हणजे चांगली चालली की वेडी वाकडी चालते, शायनिंग मारते, आणि वेडी वाकडी चालली की चालायची सुद्धा अक्कल नाही. पण विनोदाचा भाग सोडा, हे माझं म्हणणं सोडा. पण ज्यांना जगद्गुरु ही पदवी समाजाने बहाल केली होती ते शंकराचार्य सुद्धा जगाला वैतागली होती. त्यांची सुद्धा मतं मी तुम्हाला सांगेल. एखाद्याच्या घरी पूजा असेल, सत्यनारायण असेल, वास्तुशांती असेल व अजून काही असेल, पूजा केली की पसारा केला म्हणतात आणि नाही पूजा केली तर आचार भ्रष्टी म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. संसार केला तर दोषी म्हणतात आणि नाही केला तर आळशी म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याच्या घरी जाऊ नका, गर्विष्ठ म्हणतात आणि सारखंच जा, गरबुडव्या म्हणतात. असं कोण म्हणतात? लोक म्हणतात. एखाद्याकडे पैसा पाणी आला नाही तर करंट्या कपाळाचा म्हणतात आणि आलाच तर मातला असं म्हणतात. असं कोण म्हणतात? तर ती लोक कोण? वा वा, विठ्ठल 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 विठ्ठल. पण लक्षात ठेवा, आपल्याला लोकांचा विचार करून चालणार नाही. आपल्याला विचार करायचा आहे तो फक्त देवाचा. नाही आत्तापर्यंत भजन केलं, नाही आत्तापर्यंत नामचिंतन केलं, झाले गेले पाहू नका. पुढे जामीन आहे तुका, मग इथून तरी पुढं काय करा. आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे आता तरी पुढे हाची उपदेश. आता तरी पुढे आता तरी पुढे हाती उपदेश. आता तरी पुढे आता तरी पुढे हाती उपदेश. करुणाश आयुष्याचा, करुणाश आयुष्याचा, करुणाश आयुष्याचा, करुणाश आयुष्याचा. सकळाचा पाय सकळाचा पाय माझे दंडवत. सकळाचा पाय सकळाचा पाय माझे दंडवत. सकळाचा पाय माझे दंडवत. सकळाचा पाय माझे दंडवत. तुकोबाराय म्हणतात, नाही आत्तापर्यंत नामचिंतन केलं, नाही आत्तापर्यंत भजन केलं, पण काय करा आता तरी पुढे हाचे उपदेश. नका करुणाश आयुष्याचा. नाही आत्तापर्यंत भजन केलं पण इथून तरी देवाचं भजन करा. पण सध्या लोकांना देवाचं भजन करायला वेळ राहिला नाही. का राहिला नाही मंडळी? लोक प्रपंचामध्ये एवढी गुंतली, लोक संसारामध्ये एवढी गुंतली की लोकांना देवाचं नामचिंतन करायला वेळ राहिला
नाही. आता तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगा, संसारात सुख आहे का? वा वा, संसारात सुख नाही, पण संसारातल्या सुखाची आशा संपत नाही. माणसाला काय वाटतं, आता सुख तेव्हा सुख, पण ऐका, प्रपंचात सुख नाही. आणि सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एका मुक्ती यत्न नाही केला, यज्ञ नाही केला. हिंडता दिशासीन पावला, दिशासीन पावला. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझी स्वहित नेनती कोणी. माया वेष्टीला जीव माझा, माझे स्वहित नेनती कोणी, माझी स्वहित नेनती कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक यत्न मुक्ती नाही गेला. हिंडता दिशासीन पावला, माया वेळीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, बुद्धी एक नाही गेला. हिंडता दिशासीन पावला, माया वेळीला जीव माझा, जीव माझा. टाळी वाजवा, टाळी वाजवा. सर्व सुखाची आशा जन्म गेला. माणसाला फक्त आशा लागली की प्रपंचात आता सुख, प्रपंचात तेव्हा सुख. पण ऐका, आशेत फक्त काय होतं, जन्म वाया गेला. आणि आशेत जन्म कसा वाया जातो याच्यासाठी एक सुंदर उदाहरण आहे बरं का. काय झालं, एका गावात एक कुंभार बाबा होते आणि त्या कुंभार बाबांकडे 2 गाढवं. आता ती दोघंही गाढवं त्या कुंभार बाबांनी बाजारात विकायला उभी केली. आता जशी उभी केली तसं त्या गाढवांना 2 गिराईक लागले. एक गाढव घेतलं धोबी बाबाने आणि दुसरं गाढव घेतलं डोमारी बाबाने. दोघंही मालकांनी आपापली गाढवं घराकडे नेली. पण गंमत जरा वेगळी, हे जे धोब्याचं गाढव होतं का, याला काम कमी आणि खायला भरपूर. याला काम काय होतं माहिती का, दररोज पाठीवरती सगळा बोजा घ्यायचा, नदीपर्यंत न्यायचा आणि एकदा नदीवर याने कपडे टाकून दिले की मालक कपडे धुनवाळेपर्यंत, गड्या होईपर्यंत हा चरायला मोकळा. काम कमी, खायला भरपूर. त्याच्यामुळे तब्येत चांगली झाली. कोणाची? मला वाटलं की तुम्ही धोबी बाबाची म्हणता. वा वा, काम कमी, खायला भरपूर, त्याच्यामुळे धोब्याच्या गाढवाची तब्येत जरा मस्त. पण मंडळी, हे जे डोमाऱ्याचं गाढव होतं याची गंमत जरा उलटी. याला काम भरपूर आणि खायला कमी. आता याला काम काय होतं माहिती का, दररोज पाठीवरती सगळा बोजा घ्यायचा. कोणता? गज, खिळे, बांबू, दोऱ्या, सुतळ्या, हा सगळा बोजा पाठीवरती घ्यायचा आणि आपल्या मोसम पूलवरती खेळायला जायचं. मोसम पूलमधला खेळ संपला की आपल्या रावळगाव नाक्यावर यायचं. रावळगाव नाक्यावरचा खेळ संपला की आपल्या पुष्पाताई नगरमध्ये यायचं. काम भरपूर, खायला कमी, त्याच्यामुळे डोमाऱ्याच्या गाढवाची तब्येत जरा बारीक. आता एके दिवशी गंमत अशी की डोमारी बाबाचा खेळ धोबी बाबाच्या गावाला आणि ते डोमारी जरा त्या धोब्याच्या गावामध्ये लवकर आलं आणि त्याने ते गाढव चरायला सोडलं. आता जसं ते गाढव चरत चरत निघालं तसं एक घास इथे खाय, एक घास तिथे खाय, हे खाऊ का ते खाऊ. आता कधीतरी खायला भेटलं की माणूस असंच करतो. कोण? गाढव. असं चरत चरत असं करत करत ते निघालं. तशी ते दोघांची भेट झाली. कोणाची? धोब्याचा गाढव त्याच गावात, धोब्याच्या गाढवाची आणि डोमाऱ्याच्या गाढवाची दोघांची भेट झाली. याने त्याला पाहिलं, त्याने याला पाहिलं. चरायचं सोडून दोघं एकमेकांशी बोलायला लागले. कोण? कारण ते दोघं भाऊ, त्यांना कळत होतं की आपला भाऊ समोरून आल्यानंतर त्याच्याजवळ उभं राहिलं पाहिजे, त्याच्याशी 2 वाक्य प्रेमाने बोलले पाहिजे. कोणाला कळत होतं मंडळी? पण माणसांना कळत नाही. हे मोठं दुर्दैव. चरायचं सोडून दोघं एकमेकांशी बोलायला लागले. डोमाऱ्याचा गाढव त्या धोब्याच्या गाढवाला विचारतं, दादा तू इथे? म्हणे मी याच गावात राहतो. धोब्याच्या गाढवाने त्या डोमाऱ्याच्या गाढवाला विचारलं, म्हणे दादा तुझी तब्येत तर फारच खराब आहे. मला असं वाटतं की तुझा मालक तुझ्यावर काहीतरी अन्याय करत असावा.
आता जिथे काही कमी असतं तिथे पिन मारणारे असतातच. ते डोमाऱ्याचं गाडू सांगू लागलं, बरोबर आहे दादा, मला काम भरपूर आणि खायला कमी. म्हणे दादा तुझी दादा आपली एकदम मजा, काम कमी आणि खायला भरपूर. आता हे धोब्याच्या गाढवाने ग बसावं ना. त्याने डोमाऱ्याच्या गाढवाला सांगितलं, म्हणे दादा मला तुझ्याकडे पाहून असं वाटतं की तुझा मालक तुला अन्याय करतो, तुला त्रास देतो. तर एक काम कर, उद्यापासून तू तुझ्या मालकाकडे जायचं नाही. म्हणे मग काय करू? म्हणे माझ्याबरोबर चल, तुला मी आमच्या खोलीत लपवून ठेवतो. 2 दिवस तुझा मालक तुला बघेल आणि 3ऱ्या दिवशी त्याच्या घरी निघून जाईल. आणि तुझा मालक निघून गेल्यानंतर आपण दोघं भाऊ तो कपडे घेऊन यायचे, मी कपडे घेऊन जाईल. काम कमी खायला भरपूर. आता ऐकायला पाहिजे ना कुणी त्या डोमाऱ्याच्या गाढवाने, पण चांगलं कोणाला आवडत नाही. ते डोमाऱ्याचा गाढव म्हणे दादा तुम्हाला किती काही शिकव, पण मला माझ्याच मालकाकडे जायचं म्हणजे जायचं. धोब्याचं गाढव म्हणे तुला सांगून उपयोग नाही, आता तुला तुझ्याच मालकाकडे का जायचं एवढं सांग आणि बिंदास तू तुझ्या मालकाकडे जाय. तर हे डोमाऱ्याचं गाढव सगळी हकीकत धोब्याच्या गाढवाला सांगू लागलं की दादा मला माझ्याच मालकाकडे जायचं. याचं कारण असं, माझा जो मालक आहे तो इकडे एक टोकर लावतो, तिकडे एक टोकर लावतो, त्या टोकराला दोरी बांधतो आणि त्या दोरीवरती त्याची गंगी नावाची पोरगी चढवतो. म्हणे मग अरे पुढं ऐक ना, माझा मालक त्याच्या मुलीला दोरीवर चढवतो, माझा मालक ढोल वाजवतो आणि मी तिथेच उभा असतो. कोण सांगतंय ते? गाढव. माझा मालक ढोल वाजवतो आणि त्याच्या दोरीवर चढलेल्या मुलीला सांगतो की गंगे जर तू या दोरीवरून खाली आली तर तुझं लग्न मी या गाढवाशी लावून देईल. दृष्टांत संपला. आता सिद्धांत ऐका, गंगी दोरीवरून खाली पडत नाही आणि याचं लग्न होत नाही. आणि जरी खाली पडली तरी हा डोमारी या गाढवाला देत. मग आता मला सांगा, गंगी खाली पडेल ही त्या गाढवाची जशी आशा, तसं आपलं माणसाचं सुद्धा आशा. प्रपंचात आता सुख, प्रपंचात तेव्हा सुख, पण ऐका प्रपंचात सुख नाही आणि प्रपंचातल्या सुखाची आशा संपत नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि तुकोबाराय तर म्हणतात की जर प्रपंचातल्या सुखाची अपेक्षा करत असाल तर तुम्ही देवाला आपलंसं करा. तुकोबाराय म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, तो एक देव करून घ्यावा. तिने विना जीवा सुख नोहे, तिने विना जीवा सुख नोहे, तिने विना जीवा सुख नोहे. तुकोबाराय म्हणतात की प्रपंचातल्या सुखाच्या अपेक्षासाठी तुम्ही देवाला आपलंसं करा, म्हणून देवाचं नामचिंतन करा, देवाचं भजन करा. आणि ऐका, नाहीच जर तुकोबारायांनी कळकळीची विनंती केली की भजन करा, नामचिंतन करा, पण नाहीच जर भजन केलं, नाहीच जर नामचिंतन केलं तर देव काय करतो? जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणाल त्याचा, जरी होय राणाल त्याचा. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, म्हणे आले समर्थाच्या मना, तुका म्हणे आले समर्थाच्या मना, म्हणे आले समर्थाच्या मना. जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. हो जरी होय राणा रंग त्याचा, जरी होय राणा रंग त्याचा. नाहीच भगवंताचं भजन केलं, नामचिंतन केलं तर देव काय करतो? राजाचा रंक आणि रंकाचा राजा. काय झालं, एकदा एक राजा आणि प्रधान चर्चेला बसले आणि चर्चेला बसल्यानंतर दोघांमध्ये चर्चा चालू आणि राजाने प्रधानाला विचारलं, म्हणे प्रधानजी माझ्या आयुष्यात मला आजपर्यंत 3 प्रश्न पडली, उत्तरं मला मिळाली नाहीत, तर माझी अशी अपेक्षा आहे की त्या 3ही प्रश्नांचे उत्तरं तुम्ही मला द्यायचे. आता प्रधानाला वाटलं आपण राजाचे प्रधान, राजा रोज काय विचारतो हे चांगल्यापैकी आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे प्रश्नसुद्धा काही अवघड नसतील. प्रधानाने होकार दिला, राजेसाहेब तुम्ही तुमचे 3ही प्रश्न मला विचारू शकतात.
राजाने सांगितलं, प्रधानजी प्रश्न मी विचारेन, उत्तरं सुद्धा तुम्ही द्यायची, पण माझी अट अशी की नाहीच जर तुम्ही प्रश्नांची उत्तरं दिलीत तर मी तुम्हाला जीही काही शिक्षा करेल ती शिक्षा तुम्हाला भोगावी लागेल. अट मान्य झाली आणि राजेसाहेबांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. प्रधानजी, तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न, देव कुठे राहतो? दुसरा प्रश्न, देव काय केल्याने मिळतो? आणि तिसरा प्रश्न, देव काय करतो? प्रश्न नवीन आहे का हा? देव कुठे राहतो, देव काय केल्याने मिळतो आणि देव काय करतो? आता जशी ही प्रश्न प्रधानाने ऐकली तसे चिंतेत पडले. प्रधानाला वाटले की राजा सोपे प्रश्न विचारतील, पण राजाने तर इतके अवघड प्रश्न विचारलीत की प्रधानालाच उत्तर माहिती नव्हतं. प्रधान हुशार होता. त्याने राजाला सांगितलं, राजेसाहेब तुम्ही विचारलेल्या तिघही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देईन, पण त्याच्यासाठी मला काहीतरी वेळ द्या. राजाने सांगितलं, ठीक आहे प्रधानजी, प्रश्नांची उत्तरं जर मिळत असतील तर आजचा दिवस जाऊ द्या, पण उद्या तुम्ही मला या तिघही प्रश्नांची उत्तरं अख्ख्या राजदरबारात अख्ख्या प्रजेसमोर द्यायची. निर्णय ठरला. चर्चा संपली. प्रधानजी सुद्धा घरी परतले, राजेसाहेब सुद्धा महालात गेले. आता तुम्ही मला सांगा, चिंता जास्त कोणाला? वा वा, चिंता जास्त प्रधानाला. आणि मंडळी, ही चिंता इतकी वाईट असते ना, ही चिंता खाऊ बी देत नाही, खाल्लेलं पचू बी देत नाही आणि झोपू बी देत नाही. इतकी वाईट आहे चिंता. आणि तीच चिंता लागली राजाच्या प्रधानाला. प्रधानजी घरी आले, सारखे चिंतेत की अरे राजाने आपल्याला 3 प्रश्न विचारले, उत्तर आपल्याला माहीत नाही. आणि असं जर आपण राजांना सांगितलं तर राजा आपल्याला शिक्षा केल्या वाचून सुद्धा राहणार नाही. सारखे चिंतेत. आणि प्रधान चिंतेत असताना त्या प्रधानाच्या लहानशा मुलाचं लक्ष आपल्या बापाकडे गेलं. ते पोरग आलं, बापाजवळ थांबलं आणि विचारू लागलं, बाबा, ओ बाबा, तुम्हाला काही टेन्शन आहे का? आता चिंतेत असणारा माणूस सहजासहजी लवकर उत्तर देत नाही. तसं प्रधानाने उत्तर दिलं नाही. मग त्या लहान पोराने गप्प बसावं ना. त्याने फिरून विचारलं, का हो बाबा, मी तुम्हाला काहीतरी विचारलं, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगा. आता लहान पोरं लय अवघड, मूर्ती लहान पण कीर्ती महान. सगळ्यांच्या नादी लागायचं, पण लहान लेकरांच्या नादी लागायचं नाही. ते कधी काय बोलतील, कुठं काय विचारतील याची गॅरंटी कधीच घेता येत नाही. काय झालं बघा बरं का, उदाहरण देते. लहान पोरं किती अवघड असतात. एक पोरग 10 दिवस झाले शाळेत गेलं नाही. आता पोरग का शाळेत येत नाही हा तपास करण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्याच्या घराकडे निघाले. आणि जो पोरगा 10 दिवस झाले शाळेत गेला नव्हता त्याचेच आजोबा त्याच्याच घराच्या बाहेर खाट टाकून खाट्यावर बसलेले. आता आजोबांना नातवाचे शिक्षक घराकडे येताना दिसले आणि घरात बसलेल्या नातवाला बाहेर बसलेल्या आजोबांनी आवाज दिला, म्हणे, बाळू, 10 दिवस झाले तू शाळेत गेला नाही, तुझे शिक्षक आता आले आणि सर आल्याच्या नंतर तुला मारतील, बोलतील किंवा काहीतरी शिक्षा करतील, त्याच्यामुळे तो आता पटकन घरात लपून जा. बाबांनी काही वाईट सांगितलं का? काहीच नाही. पण घरात बसलेल्या नातवाने आवाज दिला, म्हणे, बाबा, लपायची गरज आपल्याला नाही, तुम्ही लपा. म्हातारं म्हणे, का बरं? तर नातवाने उत्तर दिलं, म्हणे, बाबा, मी माझ्या शाळेत सांगितलं होतं की माझा आजोबा वारला. पोरग किती दिवस शाळेत गेलं नाही? 10 दिवस. असं असतं. आता हे कसं आहे, गाव आपलं गाव आहे त्याच्यामुळे आम्ही एकच दृष्टांत सांगतो, पण आपलं नगर आहे, आपली कॉलनी आहे, म्हणून एकावर एक फ्री. आता दृष्टांत कळायला सुद्धा बाबा कापूर बुद्धी लागते. काही काही दृष्टांत झाला तरी माझ्याकडं असे रागानेच पाहून राहिले. ऐका, आता दुसरा सांगते, कळला तर कळला. काय झालं, एकदा शिक्षक वर्गात पोरांना शिकवत होते बरं का, आणि शिक्षक शिकवत असताना सरांना लहर आली की पोरांनो, भरपूर दिवस झाले मी तुम्हाला एकही प्रश्न विचारला नाही, तर माझ्या अशा अपेक्षा आहे की मी प्रश्न विचारावा आणि तुम्ही माझ्या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यावं. पोरांनी होकार दिला आणि सरांनी प्रश्न विचारला, म्हणे, पोरांनो, आपल्या घरात जी लाईट येते ती कुठून येते? आता प्रश्न किती सोपा आहे हो, तरी सगळ्या पोरांनी खाली माना घातल्या. एकही पोरग उत्तर द्यायला तयार नाही. पण शेवटच्या बेंचवर एक पोरग बसलं होतं बाबा, आणि त्यानेच उत्तर देण्यासाठी बोट वरती केला. आता तुम्हाला माहिती का शेवटच्या बेंचवर कोण बसतं? ज्याचा अभ्यासाचा आणि शाळेचा काहीच संबंध नाही ते पोरग शेवटच्या बेंचवर. सरांना खंत वाटली, पण सरांना वाटलं घरी राहून याने थोडाफार अभ्यास केला
असावा. सरांनी त्याला उभं केलं आणि सांगितलं म्हणे बाळू, प्रश्न मी विचारला की आपल्या घरात जी लाईट येते ती कुठून येते. तो मुलगा उभा राहिला आणि त्याने उत्तर दिलं म्हणे सर, आमच्या घरात जी लाईट येते ती माझ्या मामाच्या घरून येते. आता सर स्टेजवरून उतरले, त्याच्या बँच्या जवळ गेले आणि त्याला विचारलं म्हणे का रे बाळू, तुझ्या मामाच्या घरी सबस्टेशन आहे का रे. म्हणे नाही सर, मामाच्या घरी सबस्टेशन नाही, पण लाईट ही मामाच्या घरूनच येते. म्हणे बाळू, प्रश्न मी विचारला, उत्तर सुद्धा तू सुंदर दिलं, पण या उत्तराबद्दल थोडं स्पष्टीकरण तू मला सांग. बाळू म्हणे ठीक आहे सर, उत्तर प्रश्न तुम्ही विचारला, उत्तर मी देतो, ऐका. उत्तर असं आहे, स्पष्टीकरण असं आहे, जेव्हा जेव्हा आमच्या घरातून लाईट जाते, जेव्हा जेव्हा आमच्या घरातून लाईट जाते, तेव्हा तेव्हा माझे वडील एकच म्हणतात म्हणे काय, बंद करी दिदी सालासनी. त्याच्या वडिलांचे साले, याचे कोण आले, मग लाईट कुठून येते. त्याचं तर जाऊ दे, तुम्ही तेच म्हणायला लागले विठ्ठल 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 विठ्ठल. असे लहान पोरं असतात. तसं ते प्रधानाचं पोरग हट्टाला पेटलं, बापाजवळ गेलं, पुन्हा पुन्हा विचारू लागलं की बाबा, तुम्ही तुमची अडचण मला सांगा, जेणेकरून मला काहीतरी मदत करता आली तर मी तुमची काहीतरी मदत करू शकतो. प्रधानाला वाटलेलं सांगितलं नाही तर हा इथून जायचा नाही. प्रधानाने घडलेला प्रसंग सांगितलं की बाळा, राजाने मला 3 प्रश्न विचारली आणि नाहीच जर उत्तरं दिलीत तर राजा मला शिक्षा केल्या वाचून सुद्धा राहणार नाही. मुलाने विचारलं बाबा, कुठली ती 3 प्रश्न, ती प्रश्न तुम्ही मला सांगा, जेणेकरून मला उत्तरं देता आलीत तर मी तुमची काहीतरी मदत करू शकतो. प्रधानाने मुलाला प्रश्न सांगितले, बाळा, पहिला प्रश्न राजाने विचारलेला मला, देव कुठे राहतो. दुसरा प्रश्न, देव काय केल्याने मिळतो. आणि तिसरा प्रश्न, देव काय करतो. हे तिघही प्रश्न त्या मुलाने ऐकली आणि आपल्या बापाला सांगितलं, बाबा, या तिघही प्रश्नांची उत्तरं मला आत्ताच्या आत्ता या मिनिटाला सुद्धा येत आहे. प्रधानाने मुलाला जवळ घेतलं, सांगितलं, बाळू, तुला जर उत्तरं येत असतील तर ही उत्तर आत्ताच्या आत्ता मला सांग, मी हे ऐकतो आणि उद्या राजाला जाऊन सांगतो, जेणेकरून मला शिक्षा मिळणार नाही. पण मुलगा बोलला, बाबा तसं चालणार नाही, उत्तर मला येत आहे, मी तुम्हाला सांगू. बाबा, तुम्हाला जर तुमची शिक्षा वाचवायची असेल तर उद्या तुम्ही मला राजाच्या दरबारात घेऊन चला. पण प्रधान बोलला, बाळा, दरबारात घेऊन जाणं काही अवघड नाही, पण जोपर्यंत राजाची आज्ञा नाही तोपर्यंत मी तुला दरबारात घेऊन जाऊ शकत. प्रधानाने युक्ती चालवली की अरे, उत्तर हा सांगत नाही, शिक्षा तर चुकवायची आहे. आता जरी राजाची आज्ञा नाही तरी आपण याला दरबारात घेऊन जायला पाहिजे. बापलेकांचा निर्णय ठरला. दुसरा दिवस उगवला. प्रधानाने दिनचर्या आवरली, मुलाला बरोबर घेतलं, राजदरबार भरला. राजेसाहेब सिंहासनावरती बसले, प्रधानजी सुद्धा त्यांच्या आसनावरती बसले आणि प्रधानाच्या बाजूलाच प्रधानाचा लहानसा मुलगा उभा. राजा आल्यानंतर पहिलाच प्रश्न प्रधानाला विचारला की काय प्रधानजी, आणलीत का माझ्या 3 प्रश्नांची उत्तर. त्यावेळेला प्रधानाने सांगितलं, राजेसाहेब, उत्तर मी आणलीत, पण ती उत्तरं मला येत नसून माझ्या लहानशा मुलाला येत आहे. राजेसाहेबांनी सांगितलं, प्रधानजी, ज्या प्रश्नांची उत्तरं मला आजपर्यंत मिळाली नाही ती उत्तरं तुम्ही दिली काय किंवा तुमच्या लहानशा मुलाने दिली काय, मला काहीही अडचण नाही. राजाज्ञा झाली. त्या लहानशा लेकराला जमिनीवर बसायला आसन टाकलं, त्या आसनावरती तो मुलगा बसला आणि राजेसाहेबांनी त्या प्रधानाच्या मुलाला प्रश्न विचारायला सुरुवात केली की बाळा, तुझ्या वडिलांना विचारलेले 3 प्रश्न, त्याची उत्तरं तू देणार. मग पहिला प्रश्न असा होता की देव कुठे राहतो. तर त्या लहानशा लेकराने सांगितलं, राजेसाहेब, तुम्हाला तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो, पण त्याच्यासाठी ग्लासभर दूध आणा आणि त्या दुधात थोडीशी साखर टाकून आणा. राजाज्ञा झाली. दुधाचा ग्लास आणला गेला, त्याच्यात साखर टाकून आणली आणि तो दुधाचा ग्लास त्या प्रधानाच्या मुलाच्या हातात दिला. आता जसा तो ग्लास त्या मुलाने हातात घेतला तसा राजेसाहेबांना प्रश्न केला की राजेसाहेब, तुम्हाला जर तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्ता या दुधातून साखर बाजूला काढून दाखवा. आता दुधात साखर टाकली की काय होतं, वा विरघळून जाते किंवा त्या साखरेचं त्या दुधात पूर्णपणे पाणी होतं. अगदी असंच उत्तर राजेसाहेबांनी त्या लहानशा मुलाला दिलं
आणि मग तो मुलगा म्हणतो की राजेसाहेब तुमचं म्हणणं बरोबर आहे, दुधात साखर पूर्णपणे विरघळून गेली, स्वतः देव जरी आला तरी त्याला ती साखर बाजूला काढता येणार नाही. म्हणून राजेसाहेब मला सुद्धा तुम्हाला हे सांगायचंय की जशी दुधात साखर पूर्णपणे विरघळून गेली आहे तसा या ब्रह्मांडात माझा भगवान परमात्मा पूर्णपणे विरघळून गेला आहे. कारण हे ब्रह्मांड म्हणजे दूध आणि माझा भगवान परमात्मा म्हणजे साखर. देव कुठे राहतो या पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्या लहानशा लेकराने राजेसाहेबांना सुंदर अशा पद्धतीने दिलं. आणि राजेसाहेबांनी सांगितलं, बाळा मूर्ती लहान पण कीर्ती महान. जे बापाला जमलं नाही ते मुलाने करून दाखवलं. पहिला प्रश्न संपला. बाळा तुझ्यासाठी माझा दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न की देव काय केल्याने मिळतो. तर त्या लहानशा लेकराने सांगितलं, राजेसाहेब तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला देतो, पण त्याच्या आधी वाटीवर दही आणा. काय आणा? राजाज्ञा झाली. दह्याची वाटी आणली गेली. ती दह्याची वाटी त्या प्रधानाच्या मुलाच्या हातात दिली. आता जशी ती वाटी त्या मुलाने हातात घेतली तसा राजेसाहेबांना प्रश्न केला की राजेसाहेब तुम्हाला जर तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर आत्ताच्या आत्ता या दह्यातून लोणी बाजूला काढून दाखवा. मंडळी दह्यात लोणीच असतं पण ते लगेचच्या लगेच निघत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागतं? मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता 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 नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग सांडी मार्ग. दह्यात लोणीच असतं पण त्याच्यासाठी काय करावं लागतं? वा वा घुसळण करावं लागतं. आत्ताच मगर महाराजांनी सुद्धा सुंदर असं प्रमाण दिलं की दह्यातून लोणी काढण्यासाठी ज्ञानोबा आहे हरिपाठात म्हणतात की मंथन करावं लागतं. असंच उत्तर राजेसाहेबांनी त्या लहानशा मुलाला दिलं की बाळा दह्यातून लोणी काढण्यासाठी घुसळण करावं लागतं, मंथन करावं लागतं. मग तो मुलगा म्हणतो की राजेसाहेब मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचंय की जसं घुसळण केल्याशिवाय दह्यातून लोणी निघत नाही, जसं मंथन केल्याशिवाय दह्यातून लोणी निघत नाही, तसं चिंतन केल्याशिवाय माझा भगवान परमात्मा मिळत नाही. देव काय केल्याने मिळतो? तर माझा देव चिंतन केल्याने मिळतो. दोन प्रश्न संपली आणि आपला मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा.